नमस्कार मंडळी, मी शर्मिला शिरसाट माझ्या सोनाक्षी किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला जसा चौपाटीवर मिळतो तसा तवा पुलाव बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी ही 1 वाटी तांदूळ, बिर्याणी तांदूळ धुवून घेतले आहेत। 1 तास मी धुवून ते ठेवलेले। हा मटार घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे, कोबी घेतली आहे, ही थोडीशी हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचे तुकडे करून असे घेतले आहेत जुलियन टाईपमध्ये। हा थोडासा बीट घेतला आहे, हा पावभाजी मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे, थोडीशी लाल तिखट घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, बटर घेतलं आहे, तेल घेणार आहे आणि हा गार्लिक सॉस घेतला आहे, मीठ घेतलं आहे। तर मी आता पाणी बॉईल करत ठेवलं आहे। तर ह्या पाण्याला आता उकळी आली आहे, तर ह्याच्यामध्ये मी हा राईस घालून घेते। त्याच्यामध्ये मी हे 2 चमचे मीठ टाकणार आहे, ही 2 तमालपत्राची पानं टाकणार आहे आणि हा राईस शिजून घेणार आहे। तर ह्या राईसमध्ये मी थोडीशी हळद टाकते, हा शिजला आहे, ह्याच्यातलं पाणी काढून घेते। तर हा मी तवा ठेवला आहे, ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते। त्याच तेलामध्ये मी हे बटर घालते आहे। तर ह्या तेल आणि बटरमध्ये मी हे जिरं घालून घेते। त्यामध्ये ही मी उभी कापलेली मिरची, आलं आणि लसूण घालून घेते। त्यावरती ही शिमला मिरची घालते, त्यावरती हा कांदा घालते, त्यावरती हा टोमॅटो घालते, त्यावरती हे मटार घालते, त्यावरती हा कोबी घालते, त्यावरती हा बीट घालते, एक 2 मिनिटं मी हे परतून घेते। वरती मीठ घालते, त्याच्यावरती हा गार्लिक टोमॅटो आणि सॉस घालते, त्यावरती लाल मिरची पावडर घालते, त्यावरती हळद घालते,
त्यावरती हा पावभाजी मसाला घालते. त्यामध्ये ही अर्धी वाटी पाणी घालून शिजवून घेते. तर हा पुलावच्या भाज्या शिजल्या आहेत. त्याच्यामध्ये मी हा राईस घालून घेते. यावर कोथिंबीर घालते आणि टॉस करून घेते. तर हा छान असा पुलाव तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे हा चौपाटीवाला तवा पुलाव तयार झाला आहे.